ना आपल्याला अचानक कॉल आला आणि तो बोलला लवकर लवकर ऑडिशनला कारण आपल्या वैजापूर जायचं आहे. क्षणाचा न विचार करता मी येऊन पोहोचलो ऑडिशनला. काय विषय सगळं काय सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी अजय मोरे आणि मी ना सकाळ सकाळ चाललो होतो एका मंडीला. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही कधी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर आताच फॉलो करून घ्या. मंडीमध्ये आलो, दुकान वगैरे लावून घेतली भाऊ आणि गिराकचा पत्ताच नाही. कारण त्याचं आहे ना असा विषय झाला होता का तिथं चालू होतं गावामध्ये सप्ताह आणि आम्हाला काही माहीतच नव्हतं आणि आम्ही येऊन पोहोचलो ते बाजारमध्ये. चाललो आम्ही आता खायला भीक मंगी जा रे खाना खाणे को. सगळे लोक तिकडे जाऊन बसले आणि आम्ही ना डायरेक्ट साहेब बसून लांब येऊन बसलो. कहून या पोरला विचारा, काळ्या मातीतले काळे लेकर आम्ही म्हणून इकडे येऊन बसलो शेवटला डायरेक्ट. आणि भाऊने डायरेक्ट 2-2 प्लेट घेऊन टाकले, विशेष नाही. डायरेक्ट मध्ये येऊन पोहोचलो आपण वैजापूरमध्ये कारण आपल्याला एक मित्र घ्यायला आला होता रेल्वे स्टेशनला डायरेक्ट. आपल्या या ब्लॉगचा आहे ना फुल ब्लॉग पण येणार आहे, ती आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे. मी कॅप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकणार आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा. या ब्लॉग खूप भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. वैजापूरचं शनिवारचं भरणारा बाजार कपड्याचा तोडवीत आम्ही येऊन पोहोचलो चष्म्याच्या दुकानावर कारण आपल्याला घ्यायचा होता एक चष्मा. बघा बरं कोणता चष्मा चूज केला कोणता नाही, भारी दिसतोय का नाही, कसं दिसतोय सांगा तुम्ही कमेंट करून. आपण तिथून लगे येऊन पोहोचलो डॅमवरती कारण आपल्याला तिथे काढायचे 2-4 व्हिडिओ आणि लगेच तेवढं पोट म्हणतो मालिक पेट पूजा फिर बाद में काम. आपण पेट पूजा करून घेतली भाऊ. मित्राला प्यायचा होता रस, मग घेऊन आलो रस पण तेव्हा डायरेक्ट इथून लगेच बाबाला सांगितलं 2 ग्लास द्या भाऊ रस बीस वगैरे घेतला लगेच ना आपल्याला जायचं होतं घराकडे. आपला गाडीचा टाइम झाला होता. मग तेवढा त्यांना MIT कॉलेजला आपला मित्र होता त्याला घेऊन आलो. घरी आलेच लावून दिलो आपल्याला काम. घरचे म्हणजे लवकर जाऊन सामान घेऊन ये लगेच ना आपण लगेच सामान घेऊन आलो घरी. कामाचं द्या भाऊ तुम्ही सोडून, पहिले आपल्या इंस्टाग्राम साईडला फॉलो करून घ्या भाऊ. टाकायला लगेच गाडी काढून घेतली, लगेच डिझेल टाकायला निघालो. मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, फॉलो करा आणि 2 मिनिट लागतं फॉलो करायला. फॉलो करून घ्या बरं का. कारण टाकाल तर गाडी घेऊन आलो होतो रे पंपावरती, पण खूपच गर्दी होती, बोले वेळ थांबा लागलं. आणि तेवढं आपल्या गणू शेट पण होता डिझेल टाकायला. मग गणू शेटला म्हणलं 32.5 रुपयाचं डिझेल टाका म्हणलं आपल्या गाडीमध्ये. ते म्हणे तुम्ही 32 रुपयाचं घ्या ना 34 रुपयाचं घ्या, पण 32.5चा नका घेऊ. अचानक पण वैजापूरला काय साठी आलो होतो माहिती आहे का, आपल्या मित्राच होते एक्झाम म्हणून आपण त्याच्यासोबत कोण नव्हतं म्हणून आपण त्याच्यासोबत आलो होतो. ब्लॉग आवडत लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.